मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी बॉडीची ओळख पटवण्यासाठी आता आतमध्ये येतात. गायकवाड सर आता त्या ऑर्ड बॉयला सांगतात की ओपन करा. चेहऱ्यावर जे कापड टाकलेलं असतं ते बाजूला केलं जातं. तेव्हा आकाश नकळतपणे पाहतो आणि त्याला जरा धक्काच बसतो, कारण ते आत्या नसतात. मग आता तो म्हणतो नाही नाही असं म्हणून तो पटकन बाहेर जातो. तेव्हा त्या पाठोपाठ भूमीसुद्धा जाते. भूमी गेल्यानंतर गायकवाड सरसुद्धा बाहेर जातात. तर आकाश आता मोकळा श्वास घेतो आणि लगेचच भूमीला म्हणतो, भूमी हे बघ, देवी आईच्या कृपेने मी म्हटलं होतं ना तुला की काही होणार नाही आत्याला म्हणून, आणि आपली आत्यासुद्धा नाही आहे. त्यावेळी गायकवाड सरसुद्धा तेथे येतात आणि म्हणतात हो बरोबर आहे. मग त्यावेळी आता भूमी म्हणते, आकाश हे बघ, तुला असं वाटत असेल की आत्या आणि माझ्यामध्ये एवढे वाद आहेत, पण मी तुला आत्ताच सांगते की कितीही वाद असले ना आमच्यामध्ये, तरीही मला असं कधीच वाटणार नाही की आत्याच्या बाबतीमध्ये हे सगळं काही व्हावं. तेव्हा आकाश म्हणतो, मला माहिती आहे भूमी, तू तशी नाही आहेस, पण भूमी तुला एक सांगू, मला जरा वेगळंच टेन्शन येत आहे. ही जी चोरी वगैरे झाली आहे ना, त्याचं खरंच खूप टेन्शन घेतलं असणार आहे आत्याने. कारण माझ्या बाबतीत, महाजनांच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं तर खूप स्ट्रेस घेते आत्या आणि तिला खरंच खूप टेन्शन येतं. तेव्हा भूमी आकाशकडे पाहतच राहते की आत्याबद्दलचा याचा सूर अजून बदलतच नाही आहे. त्यानंतर आता आकाश म्हणतो की त्यातून तिची तब्येत बरी नाही आहे, शुगर आहे तिला, त्यातून ती सापडत सुद्धा नाही आहे. म्हणजे असं काही झालं नसेल ना, जिथे कुणीच नाही आहे, मदतीला माणसं नाही आहेत, तिथे चक्कर येऊन वगैरे आत्या पडली असेल. तेव्हा भूमी म्हणते, आकाश शांत हो रे. त्यावेळी आता आकाश म्हणतो, काही सुद्धा येते माझ्या डोक्यात, त्यामुळे आता मला तू थांबवूच नको भूमी. मग आता भूमी म्हणते, असं नाही आकाश, तू शांत हो जरा, सापडतील रे आत्या. त्याचवेळी भूमी विचार करत असते काय झालं असेल आत्यांबद्दल आणि कारण काय असेल त्यांचं असं गायब होण्यामागे. तर दुसरीकडे आत्या आता अगदी स्वतःचे प्राण वाचवत पुढे पुढे पळत असते. तर तिच्या पाठीमागे काही माणसं, काही गुंड हे पळत असतात. त्यानंतर आत्याला बरोबर ते पकडतात आणि तिच्या चेहऱ्यावर कापड टाकतात. तेव्हा आता लगेचच काही माणसं व्हॅन घेऊन तेथे येतात आणि लगेचच आत्याला गाडीत बसवून तेथे किडनॅप करून घेऊन जातात. तर आता तेथे असणारे टपरीवाले आणि शेजारची माणसं सगळं काही ते पाहतात, गाडीच्या पाठीमागे पळतात. परंतु आता ती गाडी खूपच फास्ट निघून गेल्यामुळे सर्वांचा नाईलाज होतो. दुसरीकडे यशपाल आता सारखा आत्याला कॉल करत असतो, परंतु तो फोनच लागत नसतो. म्हणून तो आता काळजीत असतो आणि म्हणतो की कारस्थानी माणसं ही खूप चालाक असतात, परंतु ही बाई ना जरा वेगळी आणि विचित्रच आहे, असं म्हणून त्याला चैनच पडत नसते. पुन्हा पुन्हा तो कॉल करत असतो, पण त्याचा कॉलच आता रागीने रिसीव करत नसते. तच पौर्णिमा आता तेथे येते आणि म्हणते, काका ऐका ना, अहो बरं झालं तुम्ही इथेच दिसलात, आईंचा काही पत्ता लागत नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का नक्की आई कुठे गेल्या आहेत ते? म्हणजे तुमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे का, असे ती अनेक प्रश्न विचारते. तेव्हा आता लगेचच यशपाल म्हणतो, ए बाई माझे, जरा मला बोलायला गॅप तरी दे, किती बोलते पटपट ग तू, किती प्रश्न विचारतेस. तेव्हा पौर्णिमा पुन्हा म्हणते, अहो सांगा ना, तुम्हाला आईंबद्दल काही कळलं का? त्यावेळी आता ते म्हणतात की नाही, मला काहीच अजून समजलेलं नाही आहे. मी सुद्धा सकाळपासून सारखा त्यांनाच फोन लावतोय आणि त्यांना तर शोधतोय मी. तेव्हा असं म्हणून तो आता टेन्शनमध्येच येतो आणि मनात विचार करतो, मलाही कळत नाही आहे ती बाई नक्की कुठे गेली. सगळ्यांना या चोरीच्या प्रकरणामध्ये गुंतवून वेगळा कुठला तरी हात मारून ती पळून तर नाही ना गेली. आणि असं असेल ना तर मी कोणाला तरी दाखवतोच अभिजितच्या खुनाचा तो व्हिडिओ आणि बरोबर हिला आता ब्लॅकमेल करतो, असा विचार एका क्षणी यशपालच्या मनात येतो आणि तो पौर्णिमाकडे पाहतच राहतो. त्याला असं वाटतं की आता पौर्णिमाला हा व्हिडिओ दाखव. तेव्हा आता पौर्णिमा पुढे म्हणू लागते की तुम्हालाही टेन्शन आलं ना यशपाल काका, तरीही मी सांगत असते आईंना, कोणाला तरी सांगून जात जा, पण ते ऐकतच नाही, कधीच नाही ऐकत त्या. तेवढ्यातच मनू तेथे येते आणि म्हणते, ताई आणि भाऊजी गेले आहेत पोलीस स्टेशनला, लवकरच कळेल आईंबद्दल. तेव्हा पौर्णिमा रागातच म्हणते, तुझ्या ताईंना तर नकोच असेल ना त्या परत घरी यायला, तिला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील आणि मला तर वाटतं तिनेच काहीतरी असं केलं असेल आईंचा असा काटा काढण्यासाठी. तेव्हा मनू आता रागातच म्हणते, पौर्णिमा अगं जरा तोंड सांभाळून बोल, असं कसं बोलू आईबद्दल, आणि तुला माहीत आहे ना ती एवढ्या खालच्या थराला कधी जाणार नाही म्हणून, आणि तिला जर कुणाविषयी तक्रार असेल ना तर कायद्याने शिक्षा देणारी आहे ती, आणि मुळात आईंनी काही चुकीचं केलंय का? तेव्हा आता पौर्णिमा यशपाल खूप घाबरतात. मग आता लगेचच पौर्णिमा विचारते, चुकीचं म्हणजे? त्यावेळी आता मनू म्हणते, नाही ना, मग एवढी शंका आणि भीती कशासाठी?
त्यावेळी पौर्णिमा म्हणते, त्या भूमीची दुश्मनीच पुरेशी आहे, इतर कोणतं कारणच नको आईंचं वेडवाकडं करण्यासाठी. तिच्या नवऱ्याने अभिजितला मारलं आणि आता तिने आईंना मारलं असेल असं पौर्णिमा म्हणते. तेव्हा यशपालला धक्काच बसतो की म्हणजे अभिजितच्या खुनाचा आरोप हा आकाशवर केला गेला आहे. त्याला हे सत्य समजल्यानंतर तो पौर्णिमाकडे पाहतच राहतो. त्यानंतर पौर्णिमा आता धमकीच देते की जर आता आईंना काही झालं ना, त्या भूमीला मी सोडणार नाही, तुझ्या ताईला, समजलं? कारण अभिजित गेल्यानंतर एकट्याच आई अशा आहेत ज्या मला आधार देतात आणि आईंचं जर काही बरं वाईट झालं ना तर त्या भूमीला सुद्धा आता तिच्या जीवाला मुकावं लागेल, हे तू लक्षात ठेव. तेव्हा आता मनू तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पौर्णिमा रागातच तेथून जाते. तर मनूसुद्धा लगेचच आपल्या कामाला लागते. त्यानंतर यशपाल आता मनात विचार करू लागतो, अभिजितचा खून त्या आकाशने केलाय, अजून याच भ्रमात आहेत का सगळेजण? ते काहीही असो, पण या रागिणीला काही व्हायला नको म्हणजे झालं, नाहीतर हा व्हिडिओ शून्य किमतीचा होऊन जाईल. बाबा कसं करायचं आता हे सगळं, नाहीतर करोडोंचा प्रश्न आहे, असं म्हणून पुन्हा पुन्हा तो रागिणीला कॉल करतो, परंतु रागिणी कॉलच रिसीव करत नसते. तर आता दुसरीकडे आकाश आणि भूमी हे दोघेही घरी येत असतात. भूमी आकाशकडे पाहतच राहते. आकाशचं लक्ष तिच्याकडे नसतं, कारण त्याला आता आठवत असतं की घरातून आत्या ही गायब झाली. काय झालं असेल आत्याच्या बाबतीत? आणि मनूने पण सांगितलं होतं की आत्या त्यांच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे. मग आम्ही सगळीकडे चेक केलं पण आत्या कुठेच नाही. त्यानंतर गायकवाड सरांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी डेड बॉडीविषयी सांगितलं, पण ती डेड बॉडीसुद्धा आत्याची नाही आहे. हा सगळा विचार करून त्याला खूपच अस्वस्थ व्हायला होतं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यातच भूमी त्याला सावरते, समजावते. मग आता भूमीला समोर एक गाडी दिसते. त्यानंतर आता भूमी त्या गाडीकडे पाहतच राहते आणि म्हणते, आकाश थांबव गाडी, 1 मिनिट जरा, ती गाडी बघ ना समोरची. आकाश पटकन आता गाडीला ब्रेक मारतो आणि गाडी थांबवतो. तेव्हा तो विचारतो, भूमी कसली गाडी आणि कोणती गाडी गं? त्यावेळी ती म्हणते, अरे बघ ना, ज्या गाडीतून नर्स आणि त्याचबरोबर तो एक माणूस पळून गेला ना, ती ही गाडी आहे. मला असं वाटतंय ते गाडीच्या आसपास कुठेतरी असतील का रे, चल ना आपण बघूयात. आकाश म्हणतो ठीक आहे, असं म्हणून दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा भूमी लगेचच त्या गाडीजवळ जाते आणि म्हणते, आकाश गाडीत तर कोणीच नाही आहे. मग आता तिला धक्काच बसतो. आकाश म्हणतो, मग काय करायचं आता? त्यानंतर आता लगेचच आकाश समोर पाहतो तर एक माणूस गाडीजवळ येतो. मग आता आकाश लगेचच त्याची कॉलर पकडतो आणि कोण आहेस रे तू? भूमी, हाच आहे का तो माणूस, काल तू ज्याला पाहिलं होतं तो हाच आहे का, असा आकाश विचारतो. तेव्हा भूमी म्हणते, त्या माणसाची दाढी जरा वेगळीच होती. तेव्हा आता लगेचच तो माणूस विचारतो, कोण आहात तुम्ही, मी नाही ओळखत तुम्हाला. त्यावेळी भूमीच विचारते, कोण आहात कोण तुम्ही आणि नक्की काल कुठे होतात? गाडी तर हीच होती, ती नर्स कुठे, जी बाई तुमच्याबरोबर होती ती? पुढे भूमी आता विचारू लागते, काल तर तुम्ही माझ्यासमोरून तिला पळवून नेलत ना, मग ती नर्स आहे तरी कुठे? त्यावरती तो माणूस म्हणतो, हो कोणाबद्दल बोलताय नक्की तुम्ही आणि कोण बाई, मला नाही माहीत आणि मी कधीही कोणत्या नर्सला पळवून गेलेलो नाही आहे. तेव्हा आकाश त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, खरं सांग हा. तेव्हा आता तो म्हणतो, कोणत्या नर्सबद्दल बोलताय ना, खरंच मला माहीत नाही. त्यावरती भूमी विचारते, तुम्ही काल ही गाडी कुठे कुठे घेऊन गेला होतात ते सांगा बरं अगोदर, आणि ती नर्स तुमची आहे तरी कोण? तेव्हा तो म्हणतो, अहो खरंच मला नाही माहीत. तेव्हा आकाश आता खूपच चवताळतो, चिडतो आणि म्हणतो, गुपचूप सांगायचं हां. अरे तुझी गाडी कुठे कुठे गेली हे तुलाच माहीत नाही का? पोलिसांकडे घेऊन जाऊ का तुला, म्हणजे बरोबर बोलशील तू? मग आता लगेचच तो म्हणतो, मी आत्ताच पोलीस चौकीतून आलो आहे. काल माझी गाडी चोरीला गेली होती आणि आत्ताच ती सापडली आहे आणि पोलीस चौकीतूनच बाहेर येतो आहे मी आणि शहानिशा करून मी घेऊन आलो आहे आता ही गाडी. तेवढ्यातच हवालदार तेथे येतात आणि तुमचं काय चाललं आहे रे, असं रागात विचारतात. तेव्हा आता लगेचच तो माणूस म्हणू लागतो, हे हवालदारसुद्धा होते पोलीस स्टेशनमध्ये, यांना हवं तर विचारा. तेव्हा आकाश लगेचच विचारतो, हा माणूस पोलीस स्टेशनमध्ये आला होता का आत्ता? तेव्हा आता हवालदार म्हणतात, हो आला होता. गाडी चोरीला गेली होती काल आणि ती आम्हाला सापडली आणि हा आता गाडी ओळखायला आला होता. तेव्हा आता तो माणूस जोरातच आकाशवर चिडतो आणि झालं का समाधान असं विचारतो. तेव्हा आता भूमी म्हणते, आकाश अरे तो कालचा माणूस आणि हा हे पूर्णपणे वेगळे आहेत. मग आता लगेचच आकाश म्हणतो, दादा मला माफ करा, माहीत नव्हतं. त्यावेळी भूमी म्हणते, हो दादा खरंच माफ करा आम्हाला, म्हणजे आम्ही ना खरंच खूप गंभीर प्रकरणाचा शोध घेतोय. अहो गाडी हीच होती, पण आत्ता आमच्या लक्षात आलं की काल गाडी चोरीला गेली होती. मग आता ते दोघेही सारखे सारखे सॉरी असं म्हणतात. तेव्हा तो माणूस ठीक आहे असं म्हणतो आणि जाऊ का मी असं विचारतो.
तेव्हा आता हो असं आकाश आणि भूमी हे दोघेही त्याला म्हणतात. त्यानंतर आता सर्वजण तेथून गेल्यानंतर भूमी म्हणते, आकाश दरवेळी ना असंच होतं, हातातोंडाशी आलेला घास हा निसटून जातो. आता आपल्याला कसं समजणार नाही रागिनी आत्या कुठे आहेत. तेवढ्यातच आकाशला आता गायकवाड सरांचा फोन येतो. तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय झालं सर, बोला की. मग आता आम्ही रागिनी मॅडमचं शेवटचं लोकेशन काढायला सांगितलं होतं, ते स्ट्रेस झाले आणि आम्हाला ते लोकेशन मिळाले. तेव्हा आकाश आता म्हणतो, हो हो सर, मी लगेच आलो हा, असं म्हणून तो भूमीला चल असं म्हणतो. भूमी विचारते, काय झालं आकाश. ते दोघेही लगेचच आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. दुसरीकडे आता कुरिअरवाला घरी येतो. मनू आता लगेचच पुढे येते आणि विचारते, काय. तेव्हा तो म्हणतो, एक कॉन्फिडेन्शियल लेटर आहे आणि पौर्णिमा मॅडमसाठी आहे. तेव्हा मनू म्हणते, हो द्या की मग. तेव्हा असं कॉन्फिडेन्शियल आहे, देता येणार नाही असं तो म्हणतो. तर आता मनू मनातच विचार करू लागते, पौर्णिमा आणि नक्की आत्यांमध्ये काय शिजत असेल कळत नाही आहे. आई आणि पौर्णिमाचा नवीन काहीतरी डाऊन असेल ना, माझ्या तर लक्षातच येत नाही आहे हे काय आहे. असं म्हणून मनू आता लगेचच म्हणते की मीच पौर्णिमा आहे, द्या लेटर माझ्याकडे. मग आता तो माणूस संशयित नजरेने तिच्याकडे पाहू लागतो. तर मनू जरा घाबरते, परंतु आता ती म्हणत असते, हो द्या की लेटर, मीच आहे पौर्णिमा. तर दुसरीकडे शरद आणि दीप्ती हे दोघेही त्याच बंगल्याबाहेर आलेले असतात. तेव्हा आता ते डोकावून पाहत असतात. शरद म्हणतो की ऐक ना, अगं तू त्या कुरिअरवाल्याला नीट पडवून पाठवलंय ना, म्हणजे तो पौर्णिमाच्याच हातात बरोबर ते लेटर देईल ना, नाहीतर उगीच घोळ व्हायचा. कारण आता ते लेटर ना फक्त आणि फक्त पौर्णिमाच्या हातात जायला हवं. तेव्हा दीप्ती म्हणते, काय बोलतोस तू शरद. तेव्हा शरद म्हणतो, बरोबर आहे, त्या पौर्णिमा मॅडमला लेटर द्यावं लागते, कारण रागिनी मॅडम बरोबर कॉन्टॅक्ट अजिबातच होत नाही आहे. त्या पौर्णिमाच्या थ्रूच रागिनी मॅडम बरोबर कॉन्टॅक्ट करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला पैसेसुद्धा भेटणार नाहीत. तेव्हा आता लगेचच दीप्ती म्हणू लागते, कसं आहे ना की हॉस्पिटलमध्ये डील करताना रागिनीचा ना आपला संबंध आहे हे पौर्णिमाला माहीत होतं. आणि कसं आहे, रागिनीचं खूप काही पौर्णिमाला माहीत असतं. ती जे काही कारस्थानं करते, जे काही करते ते सगळं पौर्णिमाला डिटेलमध्ये माहीत असतं. आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, म्हणूनच पौर्णिमापर्यंत हे लेटर पोहोचवायचे. शरद म्हणतो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सांगितलं ना तू त्याला. तेव्हा आता ती म्हणते, हो सांगितलंय मी, असं म्हणून ते डोकावून आता पाहू लागतात. त्यानंतर आता कुरिअरवाला इकडे मनूकडे आश्चर्याने पाहत असतो, कारण तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. तेव्हा तो आता मनातच विचार करतो, बापरे, हिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे. तेव्हा मनू लगेचच विचारते की देताय ना हो लेटर, काही झालं काही तुम्हाला. त्यावेळी आता तो म्हणतो, हो पण तुम्ही पौर्णिमा मॅडम नाही वाटत. तेव्हा मनू विचारते, का बरं, तुम्ही ओळखता का तिला, तुम्ही तर आज पहिल्यांदाच आलात ना इकडे. मग आता लगेचच तो म्हणतो, या अगोदर मी आलो 1-2दा पार्सल द्यायला. तेव्हा मनूला आता टेन्शनच येतं की याला कसं मनवावं. तेवढ्यातच पौर्णिमा आता बाहेर येते आणि लगेचच तो कुरिअरवाला म्हणतो, ऐका ना पौर्णिमा मॅडम, अहो तुमच्यासाठी पार्सल आहे आणि हे जरा कॉन्फिडेन्शियल पेपर आहेत, त्यामुळे मी कुणाच्या हातात सहजासहजी दिले नाही. आणि ह्या मॅडम आता स्वतःलाच पौर्णिमा मॅडम असं समजवून घेत होत्या ते पार्सल. त्यानंतर पौर्णिमा आता लगेचच सही करून ते लेटर स्वतःजवळ घेते. तो माणूस आता लगेचच तेथून जातो. तेव्हा पौर्णिमा खूपच चिडते आणि मनूला विचारते, काय गं, तुला एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत का, कुणाचं असं पर्सनल लेटर घेऊ नये म्हणून, कॉन्फिडेन्शियल लेटर आहे ना ते. त्यावेळी आता मनू म्हणते, अगं कसं आहे ना, दुसरं कुणाचं असतं ना मी हातसुद्धा लावला नसता आणि बघितलंसुद्धा नसतं, पण कसं आहे ना, ते लेटर तुझं आहे आणि मला तुझ्यावर अजिबात भरोसा नाही. त्यातल्या त्यात कसं आहे ना, आईसुद्धा गायब आहेत, त्यामुळे तुमच्या दोघींचं काही गुळपीट सुरू आहे का हे बघायचं होतं मला. तेव्हा तोंडाला येईल ते बोलू नको हा, असं पौर्णिमा रागातच म्हणते. तेव्हा मनू म्हणते, नाही बोलत, परंतु हे तू लेटर एवढ्या पटकन आतमध्ये घेऊन चालली आहे किंवा मला बघू देत नाही, याचा अर्थ काहीतरी नक्कीच असणार तुमच्या मनात. मग आता मी त्यांची सून आहे, तुला कळत नाही का, असं आता पौर्णिमा म्हणते. त्यावेळी आता मनू म्हणते, मी सुद्धा सूनच आहे त्यांची, समजलं, पण जरा लाडकी सून तू आहे ना, त्यामुळे जरा तुझी भीतीच वाटते आणि मला तर असं वाटतंय हे आईनेच पाठवलं नसेल ना तुला पत्र. त्यावेळी पौर्णिमा रागातच म्हणते, उगीच तू तुझे तर्क लावू नकोस हा. मग मनू विचारते, मला सांग ना, कोणी एवढं कॉन्फिडेन्शियल पत्र पाठवलं असेल तुला, कोण असेल कोण. तेव्हा तुला काय करायचंय, तुझा काहीही संबंध नाही, असं म्हणून लगेचच आता पौर्णिमा रागात तिथून निघून जाते.
तेव्हा मनू पुन्हा एकदा विचार करते, कुणी पाठवलं असेल हे लेटर, आईंनी का? काय असेल काय त्या पत्रामध्ये, मला वाचायचं होतं असं मनू विचार करते. तर दुसरीकडे गायकवाड सर आता रागिणीचं लास्ट लोकेशन जिथे स्ट्रेस झालेलं असतं, सापडलेलं असतं, त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेलेले असतात. काही वेळात असते ते भूमी आणि आकाशसुद्धा आता पोहोचतात. तेव्हा आता लगेचच गायकवाड सर हे दोघांनाही सांगू लागतात की ह्याच एरियामध्ये रागिणी मॅडमचं शेवटचं लोकेशन स्ट्रेस झालं आहे आणि त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झाला आहे असं म्हणून ते हवालदारांना सूचना देतात की लवकर जा आणि ह्या शेजारच्या टपरीवाले, त्याचबरोबर हातगाडीवाले दुकानदारांना विचारा की रागिणी मॅडमला पाहिलं का तुम्ही इथे. त्याचवेळी आता आकाश विचार करत असतो आणि तशी शंकासुद्धा बोलून दाखवतो की आत्याचं इथे काय काम, आत्या इथे का आली असेल, इथे नाही येणार आत्या. मग आता गायकवाड सर म्हणतात की लास्ट लोकेशन इथेच दाखवतं आहे म्हटल्यानंतर त्या स्वतः आणि एकट्या इथे आल्या असतील असं वाटत नाही मला. कदाचित त्यांचा मोबाईल चोरून इथे घेऊनसुद्धा आलेलं असू शकतं अशी शंका वाटते मला, असं गायकवाड सर म्हणतात. त्यानंतर आता आकाश आणि भूमी आपापल्या परीने तिथे आता काही लोकांना विचारणार असतात की रागिणी मॅडमला इथे पाहिलं का तुम्ही, त्यांचा फोटोसुद्धा दाखवत असतात. मग आता हवालदारसुद्धा जातात, गायकवाड सरसुद्धा पुढे जातात. आकाश पुढे टपरीवाल्याकडे सारखा पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की आता रागिणी आत्याचं शेवटचं लोकेशन इथे स्ट्रेस झालं आहे म्हटल्यानंतर याला माहीत असेल, म्हणजे याने पाहिलं का त्याला विचारावं असं म्हणून आकाश सारखा त्याच्याकडे पाहतो. त्यानंतर आता भूमी ही लगेचच इकडे तिकडे शोध घेत असते, काही मिळतंय का नाही पुरावा हे पाहण्यासाठी. तेवढ्यातच आता तिथे आत्याची बांगडी पडलेली तिला दिसते. मग आता लगेचच आत्याची बांगडी हातात घेत ती लगेच ओळख पटवते आणि आकाशला जवळ बोलवून त्याला सांगते, आकाश अरे बघ ना, आत्याची बांगडी आहे ना ही. त्यावेळी आता तो म्हणतो, हो आत्याचीच बांगडी आहे. त्या बांगडीकडे ते दोघेजण खूप वेळ पाहतच राहतात, त्यांना काहीही सुचत नसतं. तर तो जो समोर टपरीवाला असतो ना, तो सारखा आकाशभूमीकडे पाहत असतो, कारण आता तो अगदी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असतो. त्यानंतर गायकवाड सर हे तेथे येतात. मग आता लगेचच गायकवाड सरांना ती बांगडी दाखवत इथे आत्याची बांगडी पडल्याचं भूमी म्हणते. मग आता गायकवाड सर म्हणतात, आपण ह्या टपरीवाल्यांना विचारू. लगेचच टपरीवाल्यांना सुद्धा विचारतात आणि त्या स्टॉलवाल्याला सुद्धा, जो फ्रूटचा स्टॉल घेऊन जिथे उभा असतो ना त्या स्टॉलवाल्याला. तेव्हा आता त्याच्याकडे जात रागिणी आत्या तुम्हाला दिसल्या का असं आता गायकवाड सर विचारतात आणि रागिणी आत्याचा फोटोसुद्धा दाखवतात. तेव्हा एक बाई काल इथून पळत होती आणि त्याचबरोबर तिला काही लोकांनी किडनॅप केलं असं तो आता मुलगा सांगतो. तेव्हा हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मग आता त्या दोन्हीही मुलांना आठवतं की कशाप्रकारे रागिणी आत्याचा माणूस आम्हाला भेटला, ज्या ठिकाणहून किडनॅप केलं गेलं त्याच ठिकाणहून त्याने आम्हाला दुसरीकडे नेलं आणि लगेचच विचारलं की तुम्हाला आम्ही पैसे देतो, काम करणार का. मग आता ही मुलं लगेचच तयार झाली. रागिणीचा जो मेन माणूस असतो ना, तो लगेचच या मुलांना पैसे देतो आणि म्हणतो, माझं काम लगेच झालं पाहिजे आणि अजून एक गोष्ट, काम झाल्यानंतर ॲक्टिंग करायची, तशीच सुरू ठेवायची ॲक्टिंग, त्या ॲक्टिंगचेच तुम्हाला पैसे मिळणार. तेव्हा आम्ही खोटं बोललो तर आम्हाला अजून पैसे मिळणार का, असं ती लालची मुलं विचारतात. मग आता लगेचच त्याचा जबडा हातात धरत जेवढं सांगितलं तेवढं करायचं असं रागिणीचा माणूस धमकावतो. मग त्यामुळे ती मुलं घाबरतात आणि मिळेल जेवढे पैसे दिले आहेत तेवढे घेतात आणि गुपचूपच त्यांचं काम करत असतात. बरोबर रागिणीची एक बांगडीसुद्धा त्या माणसाने दिलेली असते, जेणेकरून ती बांगडी जेथून किडनॅप केलं गेलं आहे त्या ठिकाणी टाकावी आणि त्या मुलांनी नेमकं तेच केलेलं असतं आणि त्यांचा हा प्लॅन सक्सेस झालेला असतो. मग आता ते भानावर येतात. तेव्हा गायकवाड सर जोरातच त्यांच्यावर ओरडतात की तुम्ही कालच पोलीस कंप्लेंट का नाही केली, इथं कोणीतरी किडनॅप झालं आहे. तेव्हा ती मुलं म्हणू लागतात, आम्ही आपली गरीब माणसं, हातावर पोट भरतो, असं धंदा सोडून कसं जाणार, इथे खूप शिकलेली सवरलेली माणसंसुद्धा होती, आम्हाला वाटलं करतील ते तक्रार आणि तसंही पोलिसांच्या लफड्यात तरी कोण पडणार हो साहेब. मग गायकवाड सर म्हणतात, जे काही घडलंय ना ते आता राणेंना सांगा. त्यानंतर आता राणेला लगेच बोलवून गायकवाड सर त्या मुलांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला सांगतात. मग आता गुंडांशी झटापट करताना ती बांगडी पडली असावी असा संशय गायकवाड सरांना येतो
आणि गाडीच्या टायरचे अरवण ते तेथे पाहतात आणि लगेचच म्हणतात गाडी या समोरच्या दिशेने गेलेली असावी। तेव्हा भूमी आणि आकाशला आता धक्काच बसतो। तेव्हा गायकवाड सर म्हणतात की चला आपण आता पुढच्या दिशेने जाऊन बघूयात जरा। तेव्हा सर्वजण आता एकाच गाडीत बसतात आणि तिकडच्या समोरच्या दिशेने जायला निघतात। भूमीची नजर आसपास असतेच, कुठे रागिनी आत्या दिसतायत की किंवा असं काहीतरी ठिकाण जिथे किडनॅप करून ठेवू शकतात रागिनी आत्यांना। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश आणि भूमी हे दोघेही चाललेले असताना तिला समजतं एक बाई तर बाळाला घेऊन पुढे पुढे पळतीये। त्यामुळे आता भूमीला त्याचा खूप त्रास होत असतो आणि ती गाडीतून खाली उतरते आणि त्या बाईच्या पाठीमागे पळते। मग आता ती बाई बाळाला घेऊन पुढे धावत असते तर भूमी तिच्या पाठीमागे। मग आकाश सुद्धा आता भूमीच्या पाठीमागे पळत असतो, धावत असतो। तेवढ्यातच भूमी आता बरोबर त्या बाईला पकडते, तिच्या 2-3 कानाखाली मारते आणि लगेचच बाळाला आपल्याकडे घेते आणि त्याचा गोड पापा सुद्धा घेते। तेवढ्यातच अमोली तेथे येते, नेमकी ती क्षितिजा असते। क्षितिजाला असं वाटतं की आता भूमी ही बाळाला पळवते की काय, म्हणूनच आता ती रागातच भूमीच्या कानाखाली मारणार असते। तेवढ्यातच आकाश तेथे येतो आणि अमोलीचा हात पकडतो। अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।